तर मित्रांनो ही आहे कडबा आहे. कडबा बघू शकता तुम्ही किती भारी आहे. ज्वारी काढून ठेवली आहे. तेव्हा तिकडं मामा बसलेले आहेत, झोपलेले वाटतं मामा. बघा आता बैल आमची बैल दाखवतो. बघा मित्रांनो केवढा मोठा बैल आहे. ह्याचं नाव सर्जा आहे, ह्याचं नाव राजा आहे. मामा तर का तिकडं झोपलेले आहेत. उठले मामा आता, आम्ही आला म्हणल्या सुटलेत. बघा मित्रांनो आमचं किती भारी शेत आहे. मित्रांनो आता तुम्हाला मी गव्हाच्या लोंब्या दाखवतो. तुम्ही बघा आता गव्हाच्या लोंब्या. बघा मित्रांनो ह्याला म्हणतात गव्हाच्या लोंब्या. तुम्ही कधी पाहिले का ह्याला सांगा मला. बघा आता मित्रांनो मी तुम्हाला एक दाखवतो. तुम्ही पहा आमच्या शेतात चोरी झालेली आहे. तर मित्रांनो का ही बघा ही आमची बैलगाडी होती. ह्या बैलगाडीला 2 चाकं होती. एक चाक कोणतरी उचलून नेलं, चोरून नेलं आणि दुसरं इथंच ठेवून गेलेत. मी आता थोडं पुढे जात आहे. हे आहे आमचं रान. इथं लावलेला गहू मशीन करून घेतलेला सगळा, म्हणजे मशीननं केल्यामुळं लवकर झाला, नाहीतर लय वेळ लागत होता. तिकडं ज्वारी काढायला चालू आहे. आणि माणसं काय येईना गेले ज्वारी काढायला. बघा मित्रांनो कसलं भारी फुल आलंय. किती मस्त फुल आलंय बघा. इथं लावलेला आम्ही कांदा मस्त आलाय. आता तिकडे बी जाऊन दाखवतो तुम्हाला. लय गवत झाले रानात, चलता बी येईना गेले. कुठं कातडी कुठं काय दिसतच नाही नीट. हो का मित्रांनो, ही पहा कुणाचं बोळ आहे आता मला बी माहित नाही. मी काडी घालतो ह्याच्यात. जाऊन या मित्रांनो, कोणच नाही वाटतं मध्ये. तर मी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला तिकडला लावलेला कांदा. हो का बघा मित्रांनो इथं लावलेला आहे कांदा. आणि तुम्हाला लक्षात आहे का, मी गेल्या वेळेस आलतो इथे रानात. त्या दिवशी मी इथं चिखलानं पूर्ण खराब केलं ही पोल. ते पोल आता धुवून टाकला आहे. एकदम असा पोल वाकला आहे. 90 डिग्री नाहीच पोल वाकला आहे, असा आडवा झाला. ह्या रानात काहीच पेरलेलं नव्हतं, रान पडीकच आहे. आणि त्या रानात ज्वारी लावलेली आहे. त्याच्या तिकडं पूर्ण हायवे आहे. तिथं चालू आहे बांधकाम. ती कुणाचं आहे ती आम्हाला बी माहीत नाही. मस्त गारगार हवा सुटली आहे रानात. दिवस मावळताना मस्त गार हवा सुटती.
मम्मी म्हणायला लागली ज्वारी काढायला चालू आहे, सांग की जरा मित्रांना आपल्याला. बघा मित्रांनो, माझ्या मम्मीनं सोयाबीनच्या शेंगा आणल्यात उचलून म्हणजे थोडं आणल्यात. बघा मित्रांनो, आमचं शेत एकदम रोड टच असल्यामुळं आम्हाला काहीच टेन्शन नाही. बघा मित्रांनो, ज्वारी मी ज्वारी जवळ चाललेलो आहे. बघा मित्रांनो, ज्वारी जरा इकडून हव्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं पूर्ण ज्वारी अशी खाली पडलेली आहे तिकडल्या साईडला. पण तेवढे मोठी मोठी ज्वारीचे ही वाकले, पण ही बारकं काय वाकायला नाही. हो का, तसंच आहे. आणि कसलं वार येईल बघा, पाराशे वाकून चालले तर. हो का, ही तर कसलं वाकले. पण ह्याला ज्वारी बघा ना, नंबर 1 ज्वारी आहे. बघा मित्रांनो, तिकडलं तर पूर्णच पडलं आहे, हव्यानं पूर्ण पडलं आहे तिकडलं. तर दिसतंय का तुम्हाला? इकडलं उभा तरी आहे, तिकडलं तर पार असं हव्यानं खालीच पडलंय पूर्ण. बघा मित्रांनो, लोंबी बघा मित्रांनो, कणीस कसलं भारी आलं आहे. मम्मीला विचारतो, ह्या एका कणसात किती भाकऱ्या होऊ शकतात? मम्मी, किती होत्या आता? एक भाकर होती म्हणे एका कणसात. मग आता पूर्ण शेतात हजाराच्या वरी असे कणस आहेत, मग किती भाकऱ्या होत्या? तुम्हीच सांगा आता कमेंट करून, किती भाकऱ्या होत्या? बघा मित्रांनो, ही काय आहे आता तुम्ही कमेंट करून सांगा मला. तवरचं मी मम्मीला विचारलं, मम्मी काय आहे गं? शेंदी आहे कसली तरी. कसली असते का मम्मी? कडू शेंदी असते. कडू लागते का? काय होतंय खाल्ल्यानं? खायची असते का? गोड खात, कडू खात नाही. तर मित्रांनो, ही कडू शेंदी आहे. तुम्ही गोड शेंदी खाल्ला का सांगा. तुम्हाला मी बुसकटाकडे नेतो, तुम्हाला दाखवतो बुसकट. मी चाललोय आता बुसकटाकडे. मित्रांनो, तुम्ही जर असं बुसकटाकडे गेला ना, तर थोडं लांबच, बुसकटाच्या लांबच थांबा, कारण की बुसकटात काहीही शिरलेलं असू शकतं, ती अचानकच बाहेर येऊ शकतं. म्हणून जरा लांबूनच पहिलं बुसकट बघा. हे बुसकट हरभऱ्याचं आहे. आता हे सर्व बुसकट काय करायचं, जनावरांना चारायचं. जनावरांना चारलं की त्यांना बी खायला होतंय, आणि ते हरभरे निघलेले आपल्याला बी होतात, म्हणून दोघाला बी टेन्शन राहत नाही. म्हणून आपण एकाचा जर आता ते बुसकट जर प्राण्यांना खाल्लं तर आपल्याला पुण्य भेटून प्राण्यांकडून, आणि जर नाही खाल्लं किंवा आपण त्यांना दिलंच नाही आणि ते बुसकट विकलं
की ते आपल्याला पुण्य नाही देणार. म्हणून आम्ही बुसकट तर प्राण्यालाच चारता. तुम्ही कोणाला चारता होती कमेंट करून सांगा. आता मित्रांनो, आता ही काय मला माहित नाही. ज्वारीमध्ये कांडी झाली म्हण, काणी झाली म्हण. तुमच्या तिकडं काय म्हणते ह्याला ती मला कमेंट करून सांगा. मी तोडतो ह्याला. कुठं गेलं जाऊन दे मित्रांनो. बघा मित्रांनो कसलं भारी आभाळ आलाय. तिकडं दिवस मावळायला लागला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला ही ब्लॉग मला कमेंट करून सांगा. लाईक अँड सबस्क्राईब करा.